मी आता उभा आहे ते गाव आहे चासोळे, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे. दुर्गम आदिवासी गावामध्ये मी उभा आहे. माझ्या माग ही जी नदी दिसते, या नदीचं नाव आहे झोलन. आणि ही नदी दिसते, या नदीचं नाव आहे काळू. या दोन नद्यांच्या संगमावर मी इथं उभा आहे. एप्रिल महिना संपत आला तरी पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे, तुमच्या लक्षात येईल, कारण इथं जिवंत पाणी आहे, डोंगरात नाही येणार. या ठिकाणी एक मोठा मातीचा बंधारा बांधला जाणार आहे. अर्धवट काम झालेलं आहे आणि हे दोन डोंगर जोडले जाणार आहेत. अर्धवट काम राहिलं याचं कारण ना पुनर्वसनाची शाश्वती. या 19 गावापैकी जवळपास 12 गावं ही पूर्ण बाधित होणार आहेत, म्हणजे उठावीच लागणार आहेत, आणि उरलेली 7 गावं अंशतः बाधित होणार आहेत. हा सगळा भाग हा आदिवासी संरक्षित एरिया म्हणजे पेसा अंतर्गत येतो. खर तर कायद्यानुसार आदिवासींना विस्थापित करता येत नाही, त्यांचं संरक्षित क्षेत्र आहे. जर सरकारी बाबूनं केलेलं रेकॉर्ड तुम्ही बघितलं तर समोर दिसतंय हे सगळं खुरटं जंगल आहे असं त्यांचं म्हणणं आहे. याला जर खुरटं जंगल म्हणायचं असेल तर मग घनदाट जंगल कशाला म्हणायचं, हा एक प्रश्न आहे. मी इथं एका मंदिराजवळून आलो, त्या ठिकाणी 350 वर्षाचं एक झाड मला त्या ठिकाणी दिसलं. इथं सागवानची झाडं अमाप दिसत आहेत. शेतकऱ्यांनी कष्टानं फळबागा पिकवलेल्या आहेत. आणि असं 2000 एकर जंगल आणि जवळपास 2500 एकर खाजगी जमीन, ही बागायती जमीन पाण्याखाली जाणार आहे. वर्षानुवर्षे ज्या आदिवासींनी, ज्या कुणब्यांनी, शेतकऱ्यांनी घाम गाळून या ठिकाणी शेती केली, तळहाताच्या फोडाप्रमाणे ही जमीन जपली, ते सारे शेतकरी, कुणबी, आदिवासी बेदखल होणार आहेत. आणि इथं पैसा कोण कमावणार आहे? ज्यांनी 2 लाख, 2.5 लाख, 1.5 लाख रुपये एकर प्रमाणे जमिनी खरेदी केल्या, या 19 गावातल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी म्हणून त्यांनी काही जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत. आणि त्या जमिनी अकृषक करून त्याच्यातून कोट्यावधी रुपये कमवायचे आणि या गावांचं तिथं पुनर्वसन करायचं, शेती पाण्याखाली घालायची. बरं, याचा फायदा भूमिपुत्रांना काय? शून्य. कारण या पाण्यामध्ये एक घागर सुद्धा इथल्या स्थानिकांना मिळणार नाही, प्यायलाही मिळणार नाही, शेतीलाही मिळणार नाही. परंतु इथल्या लोकप्रतिनिधींना मात्र हे धरण पाहिजे आहे. कारण 3400 कोटी रुपये खर्च करायचा, आता 3400 रुपये पूर्ण होईपर्यंत ते 5000 कोटी होईल. आणि या 5000 कोटीतले किमान 2000 कोटी रुपये खिशात घालायचे. शिवाय या 19 गावातल्या लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी इथल्या पुढाऱ्यांनी, इथल्या शेडजी भटजींनी शेकडो एकर जमीन आदिवासींना फसवून खरेदी केलेली आहे. ती हजारात खरेदी केलेली आहे आणि ती सरकारला कोटीमध्ये विकायची आहे, त्यातून पैसा कमवायचा आहे. त्यासाठी या धरणाचा अट्टास आहे. एका बाजूला परप्रांतीयाच्या लोंढ्याबद्दल आम्ही बोलतो. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, इथं कोकणातला भूमिपुत्र किती आहे हो? इथलं महाराष्ट्रातला भूमिपुत्र किती आहे हो? सारे परप्रांतीय इथं पोट भरायला आलेले आहेत आणि त्यांची तहान भागवायला आज या 19 गावातल्या लोकांना भिकाऱ्यासारखं इथनं गाव सोडून जावं लागणार आहे. थोडेफार पैसे मिळतील, परंतु ते कधी संपले कुणाला कळणार सुद्धा नाही. आणि पैसा मिळवायचा कोण? तर बाहेरच्यांनी, सरकारी अधिकाऱ्यांनी, सरकारी बाबूंनी. याला पर्याय म्हणून इथल्या स्थानिकांनी सुचवलं, तुम्हाला प्यायला पाणी पाहिजे का? आम्ही विरोध करत नाही, कारण विकासाला विरोध करणारी आमची औलाद नाही. पण ह्या 2 नद्यावर छोटे छोटे 14 साईट आम्ही दाखवलेले आहेत. त्या ठिकाणी जर का तुम्ही छोटे छोटे बंधारे घातले, त्यातले निम्म पाणी शेतीला द्या, आम्हाला प्यायला द्या, आणि 7-8 TMC पाणी तुम्ही खुशाल मुंबईला न्या, पुण्याला न्या, ठाण्याला न्या, कल्याणला न्या, कुठं न्यायचं ते न्या. प्यायला पाणी
नाही म्हणायची आमची संस्कृती नाही आहे. प्यायला पाणी देऊ, पण आम्हाला जगू द्या, तरी चांगल्या सन्मानानं जगून द्या. अरे ही शेती आम्ही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली, ही आमची संस्कृती पाण्याखाली गाडता कुणासाठी? तुमच्या या कॉन्क्रीट जंगलासाठी? ही वनराईनं नटलेली सगळी आमची ही सृष्टी विद्रूप करता. असला विद्रूप विकास आम्हाला नको आहे. हा असला विद्रूप चेहरा घेऊन येणारा महाराष्ट्र आम्हाला नको आहे. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं वनराईनं जंगलानं डोंगरदऱ्यांना नटलेला हा महाराष्ट्र पाहिजे आहे. खऱ्या अर्थानं या कोकणचा कॅलिफोर्निया करायचा असेल तर इथल्या भूमिपुत्रांना शाश्वत सिंचनाची सोय करा. अरे इथं जी भेंडी पिकते ती साऱ्या भारतभर जाते. इथं जो आंबा, जो चिक्कू, जी फळं, इथला कांदा हा चकनच्या कांद्यापेक्षा चांगला आहे. उच्च प्रतीचं पीक या ठिकाणी येतं. एवढ्या मातीचा या गुण चांगला आहे. इतकी सुपीक माती आहे आणि त्याचं वाटोळं मात्र हे लँड माफिया आता करायला लागलेले आहेत. समृद्धी महामार्गामध्ये ज्यांनी पैसा गुंतवला आणि बेकायदेशीर आदिवासींच्या जमिनी हडप करून समृद्धीला विकल्या, त्या आलेल्या अमाप पैशातला बराचसा पैसा इथं जमिनी खरेदी मध्ये गुंतलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना माझी विनंती आहे, दूध का दूध आणि पाणी का पाणी करायचं असेल तर 2012 नंतर या 19 गावामध्ये बाहेरच्या लोकांनी किती जमिनी खरेदी केल्या आणि त्या आज कुणाच्या नावावर आहेत आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीनं खोटी नाटी 3, 4, 5 वर्षाची वयाची फळझाडं लावून सरकारला लुटायला कोण निघालेला आहे, याची एक श्वेतपत्रिका काढा. मग खरं कळेल महाराष्ट्र कोण लुटायला लागलेला आहे, या महाराष्ट्राचे लचके कोण तोडायला लागला आहे आणि या भूमिपुत्रांना बेदखल कोण करायला आहे हे समजल्याशिवाय राहणार नाही. सत्य परेशान हो सकता है लेकिन कतई पराजित नाही होता. ही सत्याची लढाई आहे, आदिवासींची लढाई आहे, कुणब्यांची लढाई आहे, शेतकऱ्यांची लढाई आहे आणि ही लढाई आम्ही प्राणपणानं लढल्याशिवाय सोडणार नाही. एवढाच इशारा मला या ठिकाणी द्यायचा आहे.